नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. खास करून ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो अशा सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण की लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा बदल या ठिकाणी करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचा बदल झाला आहे. म्हणजेच हा बदलचा परिणाम तुमच्या लाडकी बहीण योजनेवर होणार आहे आणि यामुळे भरपूर महिलांच्या ठिकाणी पैसे बंद होणार आहे. आता या बदलामुळे भरपूर अशा महिला की ज्यांना आता लाभ मिळणार नाही आहे, जरी त्या पात्र असतील तर आता काय होणार आहे, कसं होणार आहे, संपूर्ण माहिती मी समजून सांगतो. म्हणून सर्वप्रथम सर्व बहिणींनी एक काम करायचे की पटापट या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर बहिणींनो, पटापट एक काम करा, खाली लाल बटनावरती क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट हे मिळणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर ताबडतोब लाईक करून द्या, कारण की लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला मी सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. 100% पुराव्यासहित तुम्हाला संपूर्ण माहिती मी देत असतो. आतापर्यंत भरपूर महिलांना आपल्यामार्फत अडकीने भरपूर फायदा झाला आहे. जर का तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची मी गुड न्यूज घेऊन आलो आहे. त्या गुड न्यूजमध्ये तुम्हाला काय होणार आहे, भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना देखील तक्रारी असतात की सर आम्हाला देखील पैसे मिळत नाही, सर आम्हाला देखील प्रॉब्लेम येते, आम्हाला हप्ता मिळत नाही आहे. मग अशा बहिणींसाठी मी एक पर्याय आणलेला आहे. आणि तो पर्याय असा आहे की तुम्ही थेट डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर तुमची जे काही डाऊट असतील, जे काही प्रश्न असतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे. तर आता आपण प्रूफच जाऊया. संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे संपूर्ण माहिती समजण्यासाठी. आता बघा, तुम्हाला मी संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहून समजवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता बघा, पहिल्या ठिकाणी तुमचा जो प्रश्नाचे उत्तर देणार आहे तो म्हणजे असं की भरपूर अशा महिला की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, त्याविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्याचं उत्तर तुम्हाला मी पहिल्या अगोदर देणार आहे. दुसरं उत्तर तुम्हाला देणार आहे की ज्या बहिणींना या ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता ठिकाणी जुलैचा हप्ता पाहिजे, तर जुलैचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार त्याची माहिती तुम्हाला मी देणार आहे. आणि हे झाल्याच्या नंतर आता भरपूर अशा महिला की ज्या बहिणींना कर्ज हवं आहे, तर त्या बहिणींना कर्ज कसं मिळवता येईल याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि ह्यानंतर आणखी तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देणार आहे, ती म्हणजे असं की नवीन नोंदणी या ठिकाणी बंद झाली. नवीन जे काही तरुणी असतील, जे नवीन मुले असतील, तर त्या मुलींसाठी या ठिकाणी नवीन नोंदणी कसं करायचं, नवीन फॉर्म कसा भरायचं त्याविषयी माहिती मी देणार आहे. तर ठीक आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला ऑथेंटिक माहिती या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला एक काम देतो आहे, ते काम तुम्हाला करायचं आहे. काम काय देतो आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी काय केलं आहे, भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना अडचण येतात, ज्यांना जूनचा हप्ता मिळत नाही आहे, ज्यांना हप्तेच मिळत नाही आहे, ज्यांना पैसे मिळत नाही आहे. जर का त्यांचं नाव यादीमध्ये असेल तरी त्यांना पैसे मिळत नाही. मग अशा बहिणींची मदत कोण करणार, सरकार तर त्या बहिणींची मदत करत नाही आहे. तर महिलांनो, मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये मदत करण्यासाठी या ठिकाणी तयार आहे. लक्षात घ्या, फ्रीमध्ये तुम्हाला मी मदत करणार आहे. त्यासाठी काय केलं आहे, तर तुम्हाला मी आता ठिकाणी नंबरसुद्धा देणार आहे, पण आता हा नंबर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण लक्षात घ्या, स्वतः माझा नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपवरती तुम्ही या ठिकाणी हाय मेसेज किंवा जॉईन मेसेज पाठवला तर तुम्हाला ठिकाणी सर्व मदत केली जाणार आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे की मी तुमच्यासाठी एक ग्रुप बनवला आहे. लक्षात घ्या, तुमच्यासाठी मी एक ग्रुप बनवला आहे. त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी सर्व अपडेट मिळत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला की नाही याची तुम्हाला माहिती मिळणार आहे, कधी हप्ता येणार आहे त्याची तुम्हाला माहिती मिळणार आहे. सर्व बहिणी असतील, सर्व या ठिकाणी महिला असतील, सर्व महिला या ठिकाणी एकमेकींना मदत करतील. प्लसमध्ये जर काही महिलांना अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, भरपूर महिलांना ठिकाणी हप्ता मिळत नाही आहे, तर त्या महिलांचे हप्ते बंद झाले, त्यांना ठिकाणी फ्रीमध्ये मदत केली जाणार आहे. त्यांचे हप्ते या ठिकाणी मिळवण्यासाठी किंवा त्यांना ठिकाणी फ्रीमध्ये मदत केली जाणार आहे पैसे मिळवण्यासाठी. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो ग्रुप आहे तुमच्यासाठी मी बनवला आहे, त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. लक्षात घ्या, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर पटापट सर्व बहिणींनी त्या लिंकला क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, त्या लिंकला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आता तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी अगोदर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायची, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक मिळेल, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व मदत करणार आहे लाडकी बहीण योजनेविषयी, तुम्हाला हप्ते मिळवण्यासाठी, तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी. म्हणून पटापट सर्व बहिणींनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्या ठिकाणी लिंक दिली, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. आता बघा, जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट तुमचा जो पहिला प्रश्न आहे की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे, तर ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी सर्वात अगोदर एक काम करायचं आहे की ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्यायची. वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये चेक करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे आणि तुम्हाला लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला एक यादी दिसेल, त्या यादीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. आता
तुमचं नाव XYZ असेल, काही महिलांचं नाव मनीष असेल, काहींचं नाव या ठिकाणी राधा असेल, ज्यांचं जे नाव असेल ते तर ते नाव तुम्हाला टाकायचं आहे. नाव टाकल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे चेक करायचं आहे. जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल, जर का नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला होता त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन पुन्हा एकदा फॉर्म भरायचे आहे. कारण की तुम्ही अपात्र झालेले आहेत. लक्षात घ्या, का अपात्र झालेलं आहे? कारण तुमचं नाव यादीमध्ये नाही आहे. आता अपात्र होण्याचं 2 कारणं आहेत. एक कारण की तुम्ही निकषामध्ये बसत नाही. निकष काय होते, तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहने नको पाहिजे, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला नको आहे, अशा ठिकाणी निकष होते. जर का तुम्ही ह्या निकषामध्ये बसत नसाल तर तुम्ही अपात्र झाले आहात. पण भरपूर अशा महिला आहे की ज्या निकषामध्ये बसतात तरीसुद्धा त्यांना अपात्र केलं गेलेलं आहे. आता हे अपात्र का केलं गेलं आहे, तर चुकून झालेलं आहे. लक्षात घ्या, सरकारने काही महिलांना देखील चुकून यादीमधून काढलेलं आहे. आता चुकून यादीमधून काढलं म्हणजेच काय, तर भरपूर महिलांचं देखील नुकसान झालं. त्या निकषामध्ये बसतात, त्यांना देखील पैसे मिळाले पाहिजे, तरीसुद्धा त्यांना चुकून यादीमधून काढलं. यामध्ये महिलांची काही चूक आहे का? यामध्ये देखील बहिणींची काही चूक आहे का? नाही, त्यांना देखील लाभ मिळाला पाहिजे होता, पण त्यांचं नाव चुकून यादीमधून काढलं गेलेलं आहे. मग आता या महिलांनी काय करायचं, तर या महिलांनासुद्धा नवीन फॉर्म भरावं लागणार आहे. तसं मी या ठिकाणी पाठपुरावा करतच आहे सरकारला देखील सांगतच आहे की अशा भरपूर महिला आहे की ज्यांना चुकून काढले गेलेले आहे. तर त्यासाठी या ठिकाणी मी पाठपुरावा करतच आहे. भरपूर महिलांना पुन्हा एकदा ते ज्या महिलांना काढले गेले आहेत त्या महिलांना पुन्हा एकदा ठिकाणी योजनेमध्ये घेतलं जाईल, त्यांचं नाव या योजनेमध्ये आणलं जाईल आणि त्या महिलांना पैशा ठिकाणी मिळणार आहे. पटापट अगोदर लिहून पाठवा की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी लिहून पाठवा की सर मला ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, तुम्हाला जूनचा हप्ता ठिकाणी पाठवला जाईल. आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला आहे. हे पटापट अगोदर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. ठीक आहे, अपेक्षा करतो की सर्व बहिणींनी लिहिलं असेल. जूनचा हप्ता मिळाला की नाही, ज्यांना मिळाला आहे त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला मिळाला आहे. ज्यांना मिळालं नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर नाही सर मला जूनचा हप्ता अजून मिळाला नाही आहे. ठीक आहे, हे झालं जून हप्त्याबाबत. आता बघा, आता ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला त्यांनी काय करायचं, आता त्यांना जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे, तर जुलैचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे. जुलैचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे. आणि ह्या महिन्यामध्ये तुम्हाला कधी मिळणार आहे, तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याची अनाउन्समेंट केली जाणार आहे, याची या ठिकाणी घोषणा केली जाणार आहे. या जो काही हप्ता आहे तर याच्या ठिकाणी तुम्हाला घोषणा केली जाणार आहे आणि ह्या घोषणेमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे की तुमचा हप्ता कधी जमा होणार आहे आणि किती रुपये मिळणार आहे त्याविषयी तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. म्हणजे ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता ठिकाणी जुलैचा हप्ता मिळणार आहे आणि या जुलैच्या हप्त्याची जी घोषणा आहे त्या ठिकाणी येत्या 2 ते 3 दिवसामध्ये होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की दररोज या ठिकाणी व्हिडिओ बघत चला, तुम्हाला नवनवीन माहिती या ठिकाणी मिळत राहणार आहे. कधी या ठिकाणी घोषणा होऊ शकते जुलै हप्त्याबाबत, तुम्हाला कधी जमा होऊ शकतो. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली व्हिडिओ बघत चला. आणि ज्या बहिणींनी अजून ग्रुप जॉईन केलं नसेल त्यांनी पटापट जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्या लिंकला क्लिक करा, आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती फ्रीमध्ये मिळत राहते. ठीक आहे, आता बघा, जूनचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्याविषयी मी माहिती दिली आहे, म्हणजेच तुमचा पहिला प्रश्न क्लिअर झाला. ज्यांना जूनचा हप्ता मिळाला त्यांना आता जुलैचा हप्ता होता त्याविषयी माहिती मी दिली. आता प्रश्न उरला की भरपूर अशा महिला की ज्यांना कर्ज हवं आहे तर त्या बहिणींनी काय करायचं आहे. तर बघा, ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्या बहिणींसाठी मी मार्ग सांगतोय. तर पटापट सर्व बहिणींनी लिहून पाठवा की अगोदर तुम्हाला कर्ज किती हवं आहे. 50,000चं कर्ज हवं आहे की तुम्हाला या ठिकाणी 30,000चं कर्ज हवं आहे. भरपूर महिलांना 30,000चं कर्ज हवं आहे, भरपूर महिलांना 50,000चं कर्ज हवं आहे, काही महिलांना 1 लाखाचं कर्ज आहे. मग तुम्हाला ठिकाणी किती कर्ज हवं आहे ते लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तेवढं कर्ज ठिकाणी पाठवलं जाईल. आणि कर्ज पाठवण्यासाठी काही निकष आहे, जसं की तुम्ही योजनेसाठी काही निकष आहे. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे सरकारी नोकरी नको आहे, तुमच्या वार्षिक उत्पन्न हे कमी असणं गरजेचं आहे, दुसरी गोष्ट तुमच्याकडे 4 चाकी वाहनं नको आहे, असे निकष आहे. त्याचप्रकारे कर्ज घेण्यासाठी सुद्धा काही निकष आहे. नाहीतर सर्वच महिला म्हणतील की सर मला कर्ज द्या, मला 50,000 द्या, मला 1 लाख द्या, असे सर्वच महिला म्हणतील. मग सर्वच महिलांना कर्ज मिळेल का? नाही. म्हणून काय केलेलं आहे, काही निकष आहे, काही अटी आहे, काही नियम आहे, ते नियमही तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांनी पटापट एक काम करायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली, त्या लिंकला सर्वांनी क्लिक करायचे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जायचे. त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज कसं मिळवता येईल, कसं तुम्हाला घ्यायचं आहे, त्यासाठी कोणतं फॉर्म भरायचं आहे, काय अटी असतील, संपूर्ण तुम्हाला माहिती मी देणार आहे. तर पटापट सर्वांनी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकला क्लिक करून जॉईन होऊन जायचं आहे. ठीक आहे, तर कर्जाविषयी संपूर्ण माहिती दिली, जून हप्त्याविषयी दिली आणि जुलै हप्त्याविषयी माहिती दिली आहे. अपेक्षा कर तुमचे सर्व डाऊट सॉल्व्ह झाले असतील. आणखी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील आणि ज्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. काही प्रश्न असतील तेही लिहून पाठवा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व डाऊट तुमचे सॉल्व्ह करून दिले जाणार आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.